नाही, यावेळेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटत होत्या। दसरा मेळावा पक्षाची ताकद आणि जे काय पक्षाच्या प्रमुखांचं मार्गदर्शन, तर या विषयावर 2 दिवस अगोदरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकरी संकटात आहे, तर दसरा मेळावा जो आहे त्या दसरा मेळाव्याच्या मध्ये त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या परिस्थितीतनं शेतकरी जात होता, तर त्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा या दसरा मेळाव्यामध्ये अशा स्वरूपाचं त्यांच्या पत्रकार परिषदेमधनं त्यांनी बोलून दाखवलेलं। आणि म्हणून मग तेच माझ्या ज्याला लक्षात आलं का दसरा मेळाव्याच्या मध्ये आपण जात असताना शेतकऱ्यांच्या मुलींची जमलेली लग्न आणि पूर परिस्थितीमुळं त्यांना त्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे, तर ज्याला उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब म्हटले का त्या मुलींचे लग्न आणि त्यांची दिवाळीसुद्धा गोड झाली पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते पुढे करणार अशा स्वरूपाचं ज्याला ते बोलले, त्याला या भिवंडी लोकसभेतनं ठाणे जिल्ह्यातनं एक 10 लाख रुपयाचं खारीच्या वाटेने, ती काय मोठी रक्कम नाही आहे, त्यांनी घेतलेला जे काय काम हातात जो आहे तो खूप मोठा आहे, आभाला एवढा आहे आणि त्यातमध्ये थोडंसं आपलं सुद्धा त्याच्यामध्ये सेवा योगदान असावा म्हणून एक 10 लाखाचा धनादेश जे आहे उपमुख्यमंत्री महोदयांच्या दसरा मेळाव्यामध्ये त्यांच्याकडं सुपूर्द केलेलं आहे। जर महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या त्या संकटामध्ये जर आम्ही मागणी करतो, तर ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या साठी नक्कीच आमची मागणी असणार आहे आणि ती आग्रही मागणी असणार आहे, कारण पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तेच या महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांसाठीच ही जी भूमिका त्यांनी जी घेतलेलं आहे त्यांना सहकार्य करायचं। तर ठाणे जिल्ह्याच्या या शेतकऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही जी मागणी तुमचं जे म्हणणं आहे ते नक्कीच आमची ती मागणी असेल आणि जे ठाणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना जो न्याय मिळवून द्यायला पाहिजे तो देण्यासाठी आम्ही 2 पावलं पुढे असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।